हिस्ट्री अँड सिम्पटम्स. हिस्ट्री म्हणजे आपण काय घेतो, बाबा तुला कसला आजार आहे का, तो पहिले सांगेल मला असं आहे, मला दुखतंय, असं तसं आहे, एवढं कळलं की नाही. मग त्याला एक विचारलं की बाबा तुला दुसरा कसला आजार आहे का, अजून डायबिटीज आहे, तुला कोलेस्ट्रॉल पण आहे काय, कुठल्या गोळ्या घेतोस काय तू, काय बोलतो कुठल्या गोळ्या खातोस काय. नंतर काय म्हणतं, त्या दुखतो तर पाय दुखतो, तुझ्याकडे औषध आहे का, पण तुला डायबिटीज कॅन्सर आहे ते काय सांगत तयार नाही. आणि नंतर काय तुमच्या औषधाचे काम नाही करत. आज लक्षात ठेवा, त्यासाठी हिस्ट्री घेणे गरजेचं आहे. सिम्पटम्स, त्याला काय काय त्रास होतो, तो तुम्हाला असं होतो, पाय चालला की माझा मोडतो, जास्ती काम केल्यानंतर माझा हात दुखतो, जास्ती वजन उचलल्यानंतर माझं हे होतं, झोपल्यानंतर असं होतं, तसं होतं, उठल्यानंतर, हे सगळं विचारणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट, फिजिकल एक्झामिनेशन. आता मला काय माहिती तू कोल्हापूरला कोण पेशंट आहे, कसा आहे, बॉडीने बुटका आहे, लांब आहे, जाडा आहे, पतला आहे, कळलं ना. आपण बघितलं तर हां ही व्यक्ती हां बरी आहे, ही आजारी वाटते, कळलं की नाही. हे चालताना जरासा प्रॉब्लेम पडतो, जरा बोलताना अडकायचं, कळलं की नाही, किंवा टेन्शनमध्ये वाटते. म्हणजे बॉडी लँग्वेज समजते पेशंटची. बॉडी त्याच्याकडे बघितल्यानंतर, बोलल्यानंतर एक बोलतो आणि एक साईडला त्याकडे बघत असतो, राईट आहे ना. दोन्ही असे मॅच करतो की दोन्ही बरोबर आहेत ते, नंतर काय ते खोटं बोलतोय आणि एक साईडला सिम्पटम दुसरे निघतात, राईट आहे की नाही. तर हे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, राईट आहे. लॅबोरेटरीज. आता प्रत्येकाला काही काय आजार असतो, पण तो काय सांगत नाही. माझे रिपोर्ट केले होते 6 महिन्या अगोदर, थायरॉइडचा केला होता, तो असा केला होता, ब्लडचा केला होता, तो हरवला आहे, तो नाही आहे, नवीन करीन, हे करीन. पण तुम्ही कुठल्याही करते ब्लड रिपोर्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की एचबी लेवल चेक करते किंवा क्रिएटिन लेवल नाही समजत तर मला तुम्ही फोटो पाठवू शकता, जज करून मी सांगू शकतो की हा प्रॉब्लेम पण आहे. तर कोणीही त्याचं असेल तर सोनोग्राफी रिपोर्ट किंवा लॅब टेस्टिंगचे रिपोर्ट किंवा कोणाच्या डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन असते, कुठल्या औषधं चालू आहे ते पण कळेल. त्यावेळी त्याला तो कुठला आजार होता तोही कळेल. 6 महिन्यापूर्वी त्याला कावीळ झाला होता, पण तो आता सांगत नाही, पण कावीळची लक्षणं पुन्हा 6 महिन्यांनी आले असतील का, आपल्याला कसं काय. आपण कावीळ म्हणून जेवत म्हणून ही गोळी दिली, आपल्याला बेस्ट रिझल्ट पाहिजे. जसं आता नेहा मॅडम केलं की सोलापूरमध्ये पेशंट होतं, त्याला कोणतरी आयमसीची औषध दिली होती, ती औषधं घेतली पण फरक नाही पडला, पण जेव्हा आम्ही डायग्नोज करून त्याला औषध दिली तर तो बरा झाला. हा कसा झाला, औषधं सेम, कंपनी सेम, मग बरा कसा झाला हे कळेल तुम्हाला. नेक्स्ट, फॅमिली हिस्ट्री. अनुवंशिकता आपण बोलतो, पण डायबिटीस किंवा कॅन्सर किंवा हार्टचे आजार किंवा केस गळण्याचे किंवा डोळ्यांचे विकार किंवा पाय दुखतात किंवा रक्ताची कमी, हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये समजतं. काय कशा समजतं, फॅमिली हिस्ट्री. तुला वडिलांना होतं काय, आजोबांना होतं काय, आजोबांना डायबिटीस होतं, वडिलांना आहे, आईच्या साईडच्या भावाला, तुमच्या किती भाव, किती भाव म्हणतात, तो कुठल्या भावाला आहे काय, म्हणजे समजतं त्यांच्या भावांना दोघांना आहे, एकांना नाही. कधी कधी अनुवंशिकतेमध्ये कसं असतं, सगळ्या परिवार टू परिवार बॅक टू बॅक येत असतं, एक अल्टरनेट जनरेशन, एक जनरेशन आहे, आजोबांना आहे तर मुलांना नाही, पण नातवाला आहे. लक्षात या गोष्टी ह्या विचारते तुम्हाला. ते जे प्रश्न आहेत ते जेव्हा तुम्ही विचार, त्या समोरचा परिपक्व समजेल तुम्हाला की तुम्हाला बघा, अरे तुझा डॉक्टर म्हणजे बाप आहे तो, एवढं प्रश्न विचारलं म्हणजे तुझ्याकडनं तू बोलतो ते मला कळलं, माझी हिस्ट्री तर कोणी अजून घेतली पण नाही, राईट आहे. नेक्स्ट, अदर डिसिजेस. दुसरे आजार कुठले आहेत, जसं मगाशी आपण चर्चा केली, कुठले आजार आहेत त्याला मध्ये गुप्तरित्या, जसं लेडीजमध्ये काही नाही किंवा काही सांगू शकत नाही, काही ते हाईड करतात, काही काही जण लपवतात या गोष्टी, जे समोर दिसतात त्या बोलतात, आत्महत्या सांगत नाही, असं आहे. तर आत्महत्या सांगितलं तर त्याच मेन त्याच्या कारणाचं, मेन आजाराचं कारण असतं, तेच आपण शोधायचं. जर लेडीजमध्ये तर लेडीज एक पेशंटशी बोलू शकतात, अजून काय आहे का जेंट्समध्ये असेल तर ते जेंट्स लेडी पेशंट भेटू शकतात, त्याच्या मिसेसशी त्याच्याशी बोलून त्याच्याकडनं काढणे गरजेचं आहे, कळलं की. त्याच्यावर तुमचं डायग्नोस खूप क्लिअर होतं. नेक्स्ट, मेडिसिन हिस्ट्री. कुठल्या औषधं चालू आहेत ते, कुठली औषधं घेतात काय, मग तो कुठे नाही, मी रामदेव बाबाचा हात डोस पितो, मग ते माझ्या बीपीची ती गोळी चालू आहे त्याची, म्हणजे सगळं मिक्स पॅथी. आपण होमपॅथी पण घेतोय, ॲलोपॅथी पण घेतोय, आयुर्वेदा पण घेतोय, आणि मग बाकी सोडतोय, त्याच्या मनाला वाटेल ते करतो तो. मग त्याच्यावर आपल्या हिस्ट्री सांगा, हा माणूस काय एक जागे उभा राहण्यासारखा नाही, कळलं. त्याच्यामध्ये तो एक नेचर करतो, त्या पूर्ण करणार आहे कोर्स की नाही करणार आहे हे आपण. नेक्स्ट, ॲडिक्शन. हा म्हणतो काही जण गपचूप लावत असतात, तंबाखू खात असतात, सिगरेट घेत असतात, दारू घेत असतात, सांगत नाही, कधीतरी घेतो, महिन्यातनं घेतो, असं बोलताना असं बोलतात, हप्त्यात नाही कसं, पण मला तर 2 दिवसांनी हात घेत होतो. त्या लक्षात घेतो की हिस्ट्री घेणे गरजेचं. एडिक्शन बोलल्यानंतर कुठलं एडिक्शन चांगलं नसतं, घातकच असतं. थोडीशीच पितो सर, माझ्या शरीराला जमतो ना,
शेवटी तुझं शरीर स्पॉइलच करणार आणि ते स्पॉइल तो पण तुझ्या आजाराचा रिझन असेल. आलं लक्षात? तर हा एक नेक्स्ट फिजिओलॉजिकल चेंजेस, त्याचा स्वभाव, बोलणं, त्याचं वागणं, त्याची बॉडी लाईन काय सांगते. मी मग बोलतो ना, बोलतोय काय आणि करतोय काय, दोन्ही मॅच झाले पाहिजे ना. बोलतो तर तसा दिसला पाहिजे आणि बोलतो वेगळं आणि करतो वेगळं, हे लक्षात ठेव. खोटं बोलतो काय तेही तुम्हाला जज होईल काय. आपण सगळं चांगली गोष्ट नाही बघाय, वाईट पण बघतो की तो खोटं बोलतो आपल्याशी, हेही तुम्हाला समजा. आता एवढं काय समजतं आजकाल, कोण खोटं बोलतो खरं बोलतो ते समजतं. पण तिथे तुम्ही थोडं जजमेंट करू शकता की माणसाचं कसं आहे. नेक्स्ट डाएट. डाएटमध्ये खूप मोठा प्रकार आहे. पहिले म्हणजे योग्यरित्या 3 ते 4 लिटर पाणी पितो की नाही, हा प्रत्येकाला 3 ते 4 लिटर पाणी पिणे. जर माझी मेडिसिन, माझी ट्रीटमेंट घेत असेल तर तुला 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचं आहे. काय बोललो? जर किडनीचा कुठला मेजर प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण जबरदस्ती करू शकत नाही. हा लक्षात ठेव. हे पण घेऊन टाक, ठीक आहे. किडनीचे जे आजार आहे त्याच्यासाठी आपण जबरदस्ती करू शकत नाही पाणी, कारण त्याला 1 लिटर पाणी दिवसाला प्यायला लागतं. हा लक्षात ठेव. बाकीचे जे नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहे त्याला आपण 3 ते 4 लिटर पाणी पिलं तर त्याची शुद्धीकरण शरीराची इझिली होते. हा रूम जर साफ करत असेल तर मी पोछा लावून केलं तर तुम्हाला चांगलं वाटेल, फ्रेश की ते खूप पाणी टाकून मस्त की बिना टाकून धुतलं तर चांगलं वाटेल वातावरण. शरीरात जेव्हा तुम्ही जास्त एक्सेस पाणी टाकाल तेव्हा तो तुमच्या लघवी संडासातनं आणि घामातनं एक्सक्रीट करेल. एवढं घाण बाहेर पडलं आहे तेवढं शुद्ध तुमचं. जसं समुद्र बोलतो की माझ्या पोटात मी काय ठेवलं, तसं तुम्ही तुमच्या शरीरात किंवा त्याच्या शरीरात तुमचं करणे आहे. आलं लक्षात? नंतर दुसरं मला म्हणायचं आहे झोप. तो व्यक्ती 8 तास मी जसं 8 तास झोप. हे बघा त्याला किती स्ट्रेस लेवल आहे. 8 तास कंपल्सरी झोप तो 7 तास पाहिजे. नाही मी 12 झोपतो आणि मला 5 ला उठायला लागते, नवऱ्याला चपाती खाऊन द्यायला ते गेलं नाही आणि दुपारी झोपत नाही, मग तुला डोकं दुखणारच, तुला प्रॉब्लेम येणारच, चिडचिडापणा वाढणारच तिथं. लोकांमध्ये चिडचिडापणा हा सगळ्यात जास्त मेजर कॉज आहे. स्त्रियांमध्ये जास्ती आहे. छोट्या छोट्या गोष्टी तिडकी भरते. तिडकी म्हणजे आंबरी-तुंबरी, डाग याला सोडत राईट आहे ना, ही गोष्ट आहे काय. म्हणजे पेशन्स लेवलच तुटत आहे. पण ते कारण तुमच्या फिजिओलॉजिकल चेंजेस आणि हार्मोनल चेंजेस. हार्मोनल माहिती आहे ना, प्रत्येक पुरुषांमध्ये जसं टेस्टोस्टेरोन आहे, लेडीजमध्ये थायरॉइड हा प्रकार जो हार्मोनल इम्बॅलन्स मानसिक पाहायचं, हे जर गडबड झाली की समजा सगळीकडे गडबड झाली. तराजू कसा तो बॅलन्स राहतो, इम्बॅलन्स झाला की मग कुठेतरी त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. लक्षात की नाही. तर तो एक डाएटमध्ये महत्त्वाचं, अन्न योग्य घेतो. होतं ना, मला तिखटच लागतं, मला आंबटच लागतं, मला गोड लागतो, डायबिटीज मी गोड खातो, त्याला हात जोडतो. गोड खाणार असेल तर मी तुमच्याकडे करू शकतो. आणि कोणीही ट्रीटमेंट मागितली तर तुम्हाला मी तुमचं डायजेस्ट घेतलं तर माझं पोट बरं होईल का, माझं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याची जबाबदारी घेऊन पूर्ण कोर्स करत असेल तर मी तुझी जबाबदारी. जे तुला कोर्ससाठी बाबा डायजेस्ट, कार्बोहायड्रेट, फ्रेश मॉर्निंग, फळाचा दूध आणि नंतर तू हे सिरप घेशील, हे लिक्विड घेशील, टॅक्सी घेशील तर मी तुझी त्याची हमी घेईन. काय म्हणतो तू बोलशील ॲडव्हर्टायझेस देतो की माझं बरं होईल, तो तुमचा